नमस्कार. मी वैद्य शिवकुमार दळवे, श्री गुरु आयुर्वेद क्लिनिक, शिवाजीनगर, नांदेड येथे गेल्या 15 वर्षापासून रुग्णसेवा करत आहे. माझ्या या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक रुग्णांनी मला पाण्याच्या उपयोगाबाबतीत अनेकदा विचारलं आहे. पाणी कसं प्यावं, किती प्यावं, कधी प्यावं, गरम प्यावं की थंड प्यावं, ह्याबाबत अनेक रुग्णांमध्ये संभ्रम होता. त्यासाठी मी आज तुम्हाला पाणी कसं प्यावं, पिण्याचे नियम ह्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. पाणी हे जीवन आहे हे आपल्याला माहिती आहे. पाणी नसेल तर आपलं जीवन हे अवघड होऊन जाते. जसं शेताला पाण्याची गरज असते, पिकांना पाण्याची गरज असते, तसंच आपल्या शरीराला पण पाण्याची गरज असते. अति पाऊस पडला तर जसं पीक खराब होऊन जाते आणि पाऊसच पडला नाही तर दुष्काळ होऊन जसं पिकं येत नाहीत, तसंच आपल्या शरीराबाबतीत पण होत असते. तेव्हा पाण्याचा वापर योग्य करणं हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा पाणी पिण्याचे 7 नियम मी तुम्हाला आता सांगतो. पहिला नियम, अति अंबुपान करू नये. जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये. अनेक लोकांना सवय असते की जेव्हा पण पाणी प्यायचं असेल तर गटागटा पाणी प्यायचं. एक ग्लास, एक तांब्याभर पाणी गटगट प्यायचं, बाजूला ठेवायचं. नेहमी सतत बॉटल ठेवायची आपल्यासोबत, पाणी प्यायचं. येता जाता विनाकारण गरज नसताना पाणी प्यायचं, अशी सवय असते. तर ही सवय मोडायला पाहिजे. अति प्रमाणात पाणी पिणे बंद करायला पाहिजे. नियम नंबर 2, सकाळी उठून आणि रात्री झोपताना पाणी पिऊ नये. सकाळी उठून तहान नसताना पण अनेक जण 1 तांब्याभर पाणी पितात. रात्री झोपताना झोपायचं आहे म्हणून 1 तांब्याभर पाणी पिऊन झोपतात. तर सकाळी उठून आणि रात्री झोपताना पाणी प्यायचं नाही. नियम नंबर 3, तहान असेल आणि तहान जेवढी असेल तितकंच पाणी प्यायचं. प्रकृतीनुसार प्रत्येकाची पाणी पिण्याची एक वेगवेगळी मात्रा असते. काही जणांना कमी लागते, काही जणांना जास्त लागते. तर त्यानुसार काही जणांना कमी तहान लागते, काही जणांना जास्त तहान लागते. तर त्याच्या गरजेनुसार, त्याच्या तहानीनुसारच पाणी प्यायचं. जेवढी तहान असेल तेवढी पाणी प्यायचं. हिवाळ्यात तहान कमी लागते, पाण्याची आवश्यकता कमी असते, तर हिवाळ्यात पाणी कमी प्यायचं. उन्हाळ्यात जास्त पाण्याची आवश्यकता असते, जास्त तहान लागते, तर उन्हाळ्यात पाणी जास्त प्यायचं. तर तहान जेवढी असेल, तहान लागली तरच पाणी प्यायचं. हा नियम नंबर 3 पाळायचा. नियम नंबर 4, जेवणा अगोदर पाणी प्यायचं नाही. काही लोकांना सवय असते, जेवायला बसलं की 1 ग्लास 2 ग्लास पाणी पितात, मग जेवण करतात. अशामुळे काय होतं की जेवण करताना काही पाचक रस आपले तयार होत असतात. त्याच्यामध्ये पाणी पडल्यामुळे ते सगळे पाचक रस असे डायल्यूट होऊन जातात. मग अन्नाचं पचन बरोबर होत नाही. त्यामुळे जेवणा अगोदर पाणी प्यायचं नाही. त्यामुळे अन्नाचं पचन बरोबर होत नाही. नियम नंबर 5, जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. जेवणानंतर लगेच पाणी पिलं तर ते विषासारखं काम करते. त्यामुळे जेवणानंतर लगेच पाणी प्यायचं नाही. नियम नंबर 6, अपचन झाले असेल, आपल्याला अजीर्ण झाले असेल, कधी कधी आपण काही खाण्यात येते, काही हे होते, तर रात्री कुठे काही जास्त खाण्यात आलं किंवा वरचेवर 1-2दा खाण्यात आलं किंवा जड काही खाण्यात आलं तर आपल्याला अपचन होते, अजीर्ण होते. मग त्यावेळी काय करायचं? त्यावेळी काहीच करायचं नाही, नुसतं कोमट पाणी प्यायचं. पाणीच हे औषधाप्रमाणे काम करते. जेवढं आवश्यक असेल थोडंसं कोमट पाणी थोडंसं प्यायचं. तुम्हाला औषध पण घ्यायची गरज पडत नाही. आणि नियम नंबर 7, जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासानंतर थोडं तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी प्यायचं. म्हणजे जेवण झाल्यानंतर, अन्न पचन झाल्यानंतर जे तुम्ही पाणी पिता ते पाणी तुम्हाला बलवर्धक असते. तुमचं अन्न पचन चांगलं करण्यासाठी मदत करते आणि पचलेला अन्नरस शरीरामध्ये शोषण करून तुमचं शरीर बनवण्यासाठी पण ते उपयोगी पडते. त्यामुळे जेवणानंतर 3 ते 4 तासांनी पाणी प्यायचं. आणि जेवणादरम्यान जर पाणी आवश्यक असेल तर अर्धा ते 1 ग्लास पाणी थोडंसं घोट पाणी प्यायचं. त्यामुळे कधी पण पाणी प्यायचं तर घोट पाणी प्यायचं, गटागटा पाणी प्यायचं नाही. हे नियम पाण्याचे जर तुम्ही वापरलेत, आचरणात आणले, तर तुम्ही निरोगी, दीर्घायुषी आणि बलवान असं आरोग्य तुमचं राहते.
आणि तुम्हाला कोणतेही आजार होत नाही. धन्यवाद.